कोजागिरी पौर्णिमेला आपण त्या रात्री जागरण करून मसाले दूध बनवत असतो आणि हे मसाले दूध बनवत असताना आपण विकतचा मार्केटचा मसाला वापरतो, दूध मसाला. तो न वापरता तुम्ही घरामध्येच हा दूध मसाला तयार करू शकता. तो दूध मसाला कसा तयार करायचा आहे ही माहिती या रेसिपीमध्ये सांगितलेली आहे, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. कोजागिरी पौर्णिमा विशेष आज आपण दूध मसाला बनवतोय आणि दूध मसाला बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण गॅसवरती पॅन ठेवून घेतला. पॅनमध्ये काजू, बदाम, पिस्ता हे सर्व सुके मेवे घालून घेतले. सर्व सुके मेवे आता आपल्याला लो फ्लेमवरती भाजायचे आहेत. लो फ्लेमवरती आपल्याला 3 मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे काय होईल, मेव्यामध्ये ना क्रंचीपणा येईल आणि जो मसाला आहे ना तो 2 महिने टिकतो. त्याच्यामुळे आपल्याला हे लो फ्लेमवरती भाजायचे आहेत. नंतर मग त्याच्यामध्ये आता आपल्याला फ्लेवरसाठी विलायची घालून घ्यायची आहे. थोडंसं जायफळ घालायचं आहे आणि तेही आपल्याला लो फ्लेमवरती थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आणि नंतर मग गॅस इथं बंद केलेला आहे आणि अर्धा तास एवढे आपल्याला हे सर्व सुके मेवे थंड करून घ्यायचे आहेत. आणि थंड झाल्यानंतर मग आपल्याला ना ते बारीक करून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण इकडं ना एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व सुके मेवे घालून घेतले. आता आपल्याला ना ते बारीक करून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं केशर घालून घ्यायचा आहे आणि हा सर्व सुका जो मेवा आहे ना भाजून घेतलेला तो आता आपण बारीक करून घेणार आहे. त्यासाठी आपण भांड्याचं झाकण लावून घेतलं आणि मिक्सरवरती ना आपल्याला चालू बंद असं करून ना हा मसाला जाडसर असा बारीक करून घ्यायचा आहे, जो आपण इथं करून घेतलेला आहे. तुम्हाला मी जवळून पण दाखवते. असा आपल्याला जाडसर असा मसाला बारीक करून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे ना दूध जे आपण पितो ना त्यावेळी ना असा जाडसर मसाला असला की ते प्यायलाही छान वाटतं. त्याच्यामुळे बघा मी इथं या पद्धतीने दूध मसाला बनवून घेतलेला आहे. आता आपला दूध मसालाही तयार झालेला आहे. आता आपण गॅसवरती ना पातेल्यामध्ये आपण ना थोडंसं पाणी घालून घेतलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये आता आपल्याला ना दूध ओतून घ्यायचं आहे. आता आपण इथं जे मसाले दुधासाठी जे दूध घेतलेलं आहे ना ते म्हशीचं फुल क्रीम दूध घेतलेलं आहे. जर तुम्ही गाईचं दूध वापरत असाल ना तर तुम्हाला ह्याच्यामध्ये ना 2 चमचे एवढी मिल्क पावडर वापरायची आहे. त्यामुळे काय होतं, दुधाला दाटसरपणा येतो आणि मसाला दूध टेस्टला भारी लागतं. त्याच्यामुळे 2 चमचे एवढे तुम्हाला मिल्क पावडर वापरायचे आहे. आता इथं बघा दुधाला पण छान अशी उकळी आलेली आहे. अशी खळखळून दुधाला उकळी येऊ द्यायची आणि दूध थोडंसं आता आपल्याला आटवून घ्यायचं आहे. इथं बघा आपण फुल क्रीम दूध घेतल्यामुळे मस्त असा ना दुधाला पेस येतो आणि साई पण खूप जाड येते. त्याच्यामुळे असं फुल क्रीमच दूध घ्यायचं आणि दूध चांगलं बघा आपल्याला थोडंसं ना आटवून घ्यायचं आहे. थोडंसं जर दूध आटवून घेतलं ना मग ते कसं दूध पिताना पण छान वाटतं. त्याच्यामुळे इथं आपण थोडंसं दूध आटवून घेतलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. आणि साखर घालताना ना मी इथं 50 ग्रॅम एवढी साखर घालून घेतलेली आहे. आता तुम्हाला जर जास्त गोड दूध आवडत असेल ना तर तुम्ही जास्तीची साखर घालून घ्या. मी फक्त 50 ग्रॅम एवढीच साखर घातलेली आहे. आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण ना दूध मसाला घालून घेतलेला आहे. दूध मसाला घातल्यानंतर हे दूध चांगलं पळीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला दूध आता थोडंसं आटवून घ्यायचं आहे. जेवढं आपण दूध चांगलं आटवून घेऊ ना तेवढं दूध प्यायला पण छान लागतं. त्याच्यामुळे आपण ना 4 ते 5 मिनिट ना आणि दूध आटवून घेणार आहे. हे दूध आता आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिट एवढं आपण दूध आटवून घेणार आहे. आटवून घेतल्यामुळे दूध जे आहे ते थोडंसं दाटसर पण होतं आणि दुधामध्ये जे आपण केशर घातलेलं असतं ना ते केशराचा कलरसुद्धा दुधामध्ये उतरतो छान असा. त्याच्यामुळे आपल्याला हे दूध ना 4 ते 5 मिनिट चांगलं मिडियम फ्लेमवरती आटवून घ्यायचं आहे. आणि इथं बघा आपण 4 ते 5 मिनिट एवढं आटवून घेतल्यामुळे ना केशराचा पण कलर बघा छान असा दुधामध्ये उतरलेला आहे. आणि दुधाचा कलर बघू शकता एकदम छान असा आलेला आहे मसाले दुधाचा कलर. आणि मसाले दूध आपलं तयार झालेलं आहे. गरम गरम पण पिऊ शकता. जो आपण घरामध्ये मसाला बनवलेला आहे ना तो कसा फ्रेश असतो आणि फ्रेश असला की मसाले दूधसुद्धा एकदम प्यायला पण छान लागतं आणि त्याची टेस्टसुद्धा एकदम भारी असते. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा कोजागिरी पौर्णिमेला घरामध्ये पहिल्यांदा मसाला तयार करा आणि नंतर मग तुम्ही मसाले दूध करा. तुम्ही बघा एकदा प्याला ना तुम्ही नक्की दुसऱ्यांदा देखील तुम्ही हा मसाला घरामध्येच तयार करून तुम्ही मसाला दूध तयार कराल याची मी तुम्हाला गॅरंटी देते. एकदम मस्त अगदी दाटसर असं
मसाला दूध तयार झालेला आहे. नक्की तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब देखील करा, कमेंट करा. भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.